तर गॅस तुटवड्याचा पडसाद आता विधानसभेतही उमटतोय। काँग्रेस आमदार नाना पटोले यांनी गॅस तुटवड्याचा मुद्दा विधानसभेत मांडला। गॅस तुटवड्यामुळे वसतिगृहातील मुलांना जेवण मिळत नाही, विद्यार्थ्यांच्या जीवाशी खेळण्याचा अधिकार कोणी दिला असा सवाल पटोलेंनी केलाय। यावर सरकारने निवेदन करण्याचे आदेश तालिका अध्यक्ष योगेश सागर यांनी दिले। अध्यक्ष महाराज, घरगुती गॅस आम्ही देतो असं मुख्यमंत्र्यांनी जाहीर केलं, पण कमर्शियल गॅसचा अध्यक्ष महाराज विद्यार्थ्यांचं ज्या हॉस्टेल आहेत त्या हॉस्टेलमध्ये सगळे कमर्शियल गॅस बंद केलेत आणि हॉस्टेलमधून सगळ्या मुलांना जेवायला मिळत नाही म्हणून तिथून त्यांनी काढून टाकलं। अध्यक्ष महाराज, हे परीक्षाची वेळ आहे, विद्यार्थ्यांच्या जीवनाशी खेळायचा अधिकार तुम्हाला कोणी दिलेला आहे? आणि म्हणून अध्यक्ष महाराज गेले दोन आठवडे आम्ही विधानसभेत प्रश्न उपस्थित करतो, निवेदन सरकारने जाहीर द्यावं, पण सरकार निवेदन देत नाही, बाहेर बोलतो सरकार। अध्यक्ष महाराज, मुख्यमंत्री महोदय काल नागपूरमध्ये बोलले। माझा मुद्दा आहे की सरकारने या गोष्टीवरचं निवेदन द्यावं। तर सरकारने या संदर्भामध्ये हा पॅनिक अधिकचा वाढू नये आणि हा प्रश्न आता हळूहळू मार्गी लागला आहे। आज सरकारने या संदर्भामध्ये सभागृहात निवेदन करावं। होय अध्यक्ष महोदय। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।